अगं मी घेतो ना सगळं, उचलतो सगळं. त्यात काय? काय चाललंय माझं? काय कुठे काय? काही नाही. मग एवढा घाबरलेला काय? मी अगं मी कुठे घाबरलोय? मला काय गरज आहे? मी काय केलंय घाबरायला? पण तुझा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. हा? अगं नाही ग, नाही. ठीक आहे, पण या डायरीज घेऊन कुठे चाललायस मग? अगं तुला सांगितलं नव्हतं का ही कादंबरी मी प्रकाशनाच्या आधी कोणाला दाखवणार नाही म्हणून जरा टेन्शन आलं होतं. तर एकदा प्रकाशकाकडे दिल्या ना की मी मोकळा. काय त्याच्या आधी लोकांना कळलं तर म्हणजे कादंबरीत काय आहे ते. त्या प्रकाशकाचा पण खूपदा फोन आला होता. तर एकदा त्याच्याकडे दिल्या ना की माझं सगळं टेन्शन संपलं. माधव, हा? लपवण्यासारखं खरंच काही नाहीये ना? असेल तर प्लीज मला सांग. अगं छे ग, त्यात लपवण्यासारखं काय आहे? एकदा कादंबरी प्रकाशित झाली की लोकांना सगळी कळणारच ना. ठीक आहे, लपवण्यासारखं काही नसेल तर मग मला बघू दे ना काय आहे डायरीत ते. निलिमा, नाही म्हणजे मी नाही देणार. अगं प्रकाशनाच्या आधी मी कसं देणार? प्रकाशित झाल्यावर मी तुला मोठं सरप्राईजच देणार आहे. थोडा वेळ थांब ना. अगं हो निलिमा प्लीज. हो हो. दत्ताभाऊ, माधवभाऊ, नेल्यानी, पोलिसांनी पकडून नेल्यानी. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, माधवभाऊ, नेल्यानी. दत्ताभाऊ, माधवभाऊ, दत्ताभाऊ. काय झालं रे पांडू? दत्ताभाऊ खयत. काय झालं रे? वहिनी दत्ताभाऊ का बोलवा ना लवकर. वहिनी दादाला बोलव ना. अहो लवकर बाहेर यावा. यो पांडू काहीतरी सांगू केलेलो हा. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ लवकर येवा. काय रे, काय झालं? दत्ताभाऊ, पोलिसांनी ना त्यांका बेडो घातल्यानी आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांका घेऊन गेले. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गो, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.